सर ज्योत्स्ना गंगणे लोकशाहीमधून. सर माझा प्रश्न उद्धव साहेबांना. त्याच्यासाठी लढतोय आम्ही. सर आम्ही पण सर. तुम्ही लढताय आहात. हो सर. आम्ही पण लोकशाहीसाठी लढतोय. महापत्रकार परिषदेत लोकशाहीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं हजरजबाबी उत्तर. लबाडाने नाही लवादाने निकाल दिला. उद्धव ठाकरेंकडून नार्वेकरांचा लबाड असा उल्लेख. आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल, ठाकरेंचं विधान. आपण पुरावे दिले तरीही ते पुरावे त्यांना जर दिसले नसतील तर अशा विधानसभा अध्यक्षाला पुरावा की गाडावा. ठाकरे गटाने दिलेले पुरावे विधानसभा अध्यक्षांना कसे दिसले नाहीत. संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना टोला. लवादांना मोतीबिंदू झाल्यानं काही पुरावे दिसले नसतील. लवादांचा निर्णय त्यांच्या बायकोलाही मान्य होणार नाही. संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर हल्लाबोल. माझं कुठं चुकलं हे ठाकरेंनी सांगितलंच नाही, नुसत्या शिव्या शाप दिल्या. हे तर दसरा मेळाव्याचं भाषण. राहुल नार्वेकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. पक्षांतरांची बेकायदेशीर बाराखडी म्हणजे नार्वेकरांचा निर्णय. शिंदे फडणवीसांचे आभार. त्यांनी कायद्याचं प्रबोधन घडवलं. ॲडव्होकेट असीम सरोदे यांची शिंदे फडणवीसांवर उपरोधिक टीका. राहुल नार्वेकरांचा खोटेपणा उघड करण्यासाठी अनिल परबांकडून पुरावे सादर. नार्वेकरांनी स्वतःला कोर्टापेक्षा वरचढ दाखवलं. अनिल परबांची नार्वेकरांवर टीका. जी घटना दुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली त्याच ठरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी. ठाकरे गटाकडून चिरफाड. 2018 मध्ये नेतेपदी निवड. उद्धव ठाकरेंच्या पाया पडून आशीर्वाद. एकनाथ शिंदेंचा फोटो ठाकरे गटानं दाखवला. प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण. राहुल गांधींनी आमंत्रण दिल्याची माहिती. भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी आजची सुनावणी संपली. बंद दाराआड सुरू होती सुनावणी. पुढील सुनावणी होणार 18 जानेवारीला. माझं मत अवैध होतं तर अमित शहा मातोश्रीवर का आले होते. महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा सवाल. राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलंय. नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली. असीम सरोदेंचा नार्वेकरांवर निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर. नगरमधील 30,000 घरांचे करणार उद्घाटन. दाओसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठी मंडळाच्या उद्योजकांशी साधला संवाद. मुख्यमंत्र्यांकडून मराठी उद्योजकांचं अभिनंदन. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या देशभरात जल्लोष. अयोध्येत हेमा मालिनीचा खास परफॉर्मन्स असणार. रामायणावरील नृत्यनाटिका सादर करणार. चिपळूणमध्ये उद्या मराठा समाजाचा भव्य मेळावा. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधील समाजाचा चिपळूणमध्ये एल्गार. धाराशिवमध्ये उद्या होणारा ओबीसी मेळावा. 24 जानेवारीला होणार. मेळाव्याला छगन भुजबळांसह ओबीसी नेते उपस्थित राहणार. आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावे. वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या अधिकाऱ्यांसह वकील संघांनी केली मागणी. अमरावतीत महसूल प्रशासनाविरोधात प्रहारचं आंदोलन. नुकसानग्रस्त भागातून तिवसा तालुका वगळल्याने आक्रमक. वर्ध्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेसमोर रिकाम्या टोपल्या घेऊन आंदोलन. आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.